नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार 13 ऑगस्ट 2026. शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आलेली आहे. आज सोयाबीनच्या दरात पुन्हा काहीशी आपल्याला सुधारणा मिळालेली आहे. मग एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे सोयाबीनला बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे संबंधित व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे तुळजापूर या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 72 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 6,600 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6,550 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे लोहा या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 24 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,301 रुपया. सर्वात जास्त दर मिळाला 6,900 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळत आहे 6,770 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे रिसोड या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 2,100 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,540 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6,800 रुपये मिळत आहे. नंतरची बाजार समिती परळी वैजनाथ आवक आलेली आहे सोयाबीनला 85 क्विंटलची. कमीत कमी दर मिळत आहे 6,700 रुपये. सर्वात जास्त दर 6,750 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,700 रुपयाचा परळीला मिळत आहे. यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 950 क्विंटलची. कमीत कमी दर मिळत आहे 6,350 रुपये. सर्वात जास्त दर मिळत आहे 6,890 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळत आहे 6,570 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती उदगीर या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 1,118 क्विंटलची. कमीत कमी दर मिळत आहे 6,900 रुपये. सर्वात जास्त दर 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,950 रुपये. यानंतरची बाजार समिती माजलगाव या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 72 क्विंटलची. कमीत कमी दर मिळत आहे 4,600 रुपये. सर्वात जास्त दर मिळत आहे 6,725 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6,500 रुपयाचा मिळत आहे. यानंतरची मित्रांनो बाजार समिती आहे नांदेडला सोयाबीनची आवक आलेली आहे सोयाबीनला 43 क्विंटलची. कमीत कमी नांदेडला सोयाबीनचा भाव मिळत आहे 5,800 रुपये. सर्वात जास्त दर मिळत आहे 6,700 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,250 रुपयाचा मिळत आहे.